पार्किंगाचो हांव तांकां एकूच सांगता टॅक्सीकारांक, तुमी सदमानाकान की ते आमकां फ्री दितले म्हणून नशीब करनाकात. बागा, शापोरा, कालांगूट, शिकेरेम, कांदोलीम ती एरिया कोणाकूय विचारा, फाटी खूब इश्यू जाल्लो. मोरजे तेमवाडा बीच वाठारांत पार्किंग वेवस्था ना. पार्किंगेची सुविधा करची म्हण सरकारान पर्यटन खात्या अंतर्गत ह्या वाठारांतल्या जाग्याची साफसफाई करपाक सुरवात केल्या. मात हांगा पार्किंग प्रकल्प येता काय आनी कितें ताचेर लोकांनी दुबाव व्यक्त केला. ह्या संबंधान एका एजन्सीक टेंडर दिल्लो आसा अशी माहिती स्थायिकांनी दिल्या. मात पंचायत आनी स्थायिक लोकांक ह्या संबंधान विश्वासान घेतला काय ना हाचेरूय लोक प्रश्न उक्तायतात. त्याच प्रमाण हो जागो फुडें वचून हेर बांदकाम करपाक वापरतले काय असो एक प्रश्न स्थायिक लोक विचारतात. ह्या काला विचारले ताका तो कोण पेंजिमचो एक कॉन्ट्रॅक्टर आसा ताका विचार कितें करता, तो हम लोग हायकोर्ट से ऑर्डर दिया है. ताका सांगलें ऑर्डर दाखय, तो ऑर्डर दाखयना. एक वर्स जालें पंचायतीन ऑर्डर हें केलें, एप्लिकेशन दिल्लें, हांवें दिल्लें. हेंच्यांनी ती तांकां कॉपी धाडूंक ना. तेणें लॅपटॉप काडून विचारलें तुम्हारा नाम क्या है, फर्नांडीस है. तो बोलता तुम देखो कुछ नहीं तुम्हारा. म्हाका एक सांगा, पंचायतीक मोर्चे जाता, तुमी म्हाका सांग गांवा खातीरात काय भायल्या खातीरात रे तुमी? हय, गांवा खातीरात काय भायल्या खातीरात? म्हाका सांग, हो गांव कोणाचें, नांव कोणाचें रे? म्हाका सांग, तुमी हांगा फाल्यां तो हिंगा पार्किंग करतलो, गॅस हाऊस बांदतलो, तुमकां शेका कार्ड म्हणटलो, कोर्टान कितें दितले जबाब रे तुमी? कितें दितले जबाब? आपले कितें म्हण दितले जबाब? ही कोस्टल बेल्ट आसा पळय, जेन्ना आमचो फिशरीज आसलो, आमचो बाब नांव कितें बाबा तेचें? फाटलो उदय ना, पयलो आसलो आमचो तो मालतानी सालदाना आसलो. तेणें फिशरमॅनाक जे नॉर्थाक सावथाक कोस्ट बेल्टाक तांकां दवरलेली. ही सुवात जावन आसा ती गांवठण सुवात. ही फिशरमॅनांनी व्हडयो दवरपाच्यो आनी इकडे खारे सुकात घालपाचे आनी तांच्यांनी पोर्ट चलोवपाचें. ही तुमकां बिल्डिंगां बांदपाची न्हू. हायकोर्टान तुमकां बिचार बांदपाक दिवंक ना. फर्स्ट पडटा ट्युरिजम, कॅप्टन पोर्ट आनी मागीर CRZ. आनी गांवांक विचारता हांव, सगळे जाण भायर सरोंक जाय. आल्बर्टाच्याच पोटाक भूक लागोंक ना, तुमच्याय पोटाक भूक लागल्या. आयज तर तुमी हे नॅचरल पळय कातरतल्या आनी फाल्यां तर सायक्लोन जालें, आमी मरतल्यो. ही गार्बेज हाडून दवरल्या, वास सगळो आयज कोणाची बाबडी गॅस्टां रावतात घरा तांकां वास मेळा. आयज ती सोडून गेलीं आनी बिचार पसून वारो तडाक वारो येता. आयज तुमी कोणूच फुडें सरनात. तेमकारां कडेन रिक्वेस्ट मागता, सगळे जाण फुडें सरा. एकदां तर गेली, ही मुसुंडी आसा, ही मोरजांची, हे मोर्चे आसा त्या माण्याची मुसुंडी आसा. हे भले म्हणटले काड, हे नॅचरल जावपाक 200-300 वर्सां जाल्ली. खंयचोच सरकारान म्हणूंक जायना आपूण जल्म मारलो तेन्ना. आनी जे एक्टिविस्ट आसा म्हणून आमी जल्म मारता, आमच्यान म्हणूंक जायना. ही जाणट्यांक खबर आसा, ही झाडांक हात लायतले न्हू. आनी 2 जाण आसात, एक कमिटी मेंबर, एक आसा आमचो बाब धनंजय शेडगांवकर एक्स सरपंच, आनी दुसरो आसा तेमातलो मोर्चेचो दोमिया डिसिल्वा. जाता तितले बेगीन हेजेर तुमी एक्शन घ्या. आनी हे तर समज गेले आनी तुमी चिंतू नाका, कळ्ळें? जेन्ना घराक चावी लायतलो तेन्ना चावी तुज्या बोल्सान आसतली, जेन्ना ते कलयात मारतले तेंच्या हातीन आसतले. नमस्कार, सध्या आम्ही तेमवाडा मोरजी समुद्र किनारी भागात आहोत आणि या ठिकाणी पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे सरकार मार्फत पर्यटन खात्याअंतर्गत या जमिनीची साफसफाई केलेली आहे आणि बाकी या कन्स्ट्रक्शनला या कामाचं टेंडर दिल्याची माहिती या ठिकाणी जागृत युवक आहेत आल्बर्ट फर्नांडिस त्यांनी दिलेली आहे. ही पार्किंग करत असताना खरं म्हणजे सुरुवातीला पंचायत आणि स्थानिक जे नागरिक आहेत त्यांना विश्वासात सरकारने घेण्याची गरज होती. ती सरकारने काम केलं आहे का असा प्रश्न आता नागरिक उपस्थित आहे. या ठिकाणी नक्कीच पार्किंग होणार की भविष्यात इथं बांधकामं होऊन जी जमीन आहे सरकारचीच जमीन, ती जमीन कुणाला तरी बिगर गोमंतकाच्या ताब्यात देण्याचा डाव नाही ना असा संशयास्पद प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. या पार्किंगच्या बाजूला जे आपले स्टॉल धारक आहेत ते मागच्या 25-30 वर्षापासून छोटे छोटे लाकडाचे स्टॉल घालून आपले कपडे पर्यटकांना विकत असतात. त्यांना मागच्या वेळी ज्यावेळी पर्यटन मंत्री रोहन खवटे आणि स्थानिक आमदार आपले जी दारोलकर, स्थानिक सरपंच, पंचायत मंडळी आली होती त्यावेळी या स्थानिक स्टॉल धारकांना अगोदर पक्की स्टॉल उभारून देण्याची घोषणा पर्यटन मंत्री आणि स्थानिक आमदार जी दारोलकर यांनी दिली होती. त्यांना अजूनपर्यंत ते स्टॉल दिलेले नाहीत. त्या ठिकाणी किती स्टॉल होईल? आता जवळजवळ 10-12 स्टॉल त्या ठिकाणी
हंगामी स्वरूपाचे लाकडं उभारून खोपी पद्धतीने उभारलेले आहेत, त्यांना पक्के स्टॉल किती जणांना दिले जातील, किती जागा त्यांना उपलब्ध करून दिली जाईल हाही एक प्रश्न आहे। त्या अगोदर या ठिकाणी पार्किंगची सोय, पार्किंग कुठल्याही किनारी भागात पार्किंगची सोय नसल्यामुळे अनेक पर्यटकांना अडचणी निर्माण होतात। सरकार एका नजरेतून चांगलं काम करत असो, नक्कीच पार्किंगची व्यवस्था असेल की आणखी या पार्किंगच्या द्वारे कुठंतरी पुढं एका मंत्री म्हणा किंवा बिगर गोमंतकीयाने मोठ्या प्रमाणात जमिनी घेतलेल्या आहेत, त्या जमिनीपर्यंत या पार्किंग व्यवस्थेतून रस्ता तर जाणार नाही ना, असा संशयास्पद प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। सरकारने, पर्यटन खात्याने स्थानिक पंचायतीकडे स्थानिक नागरिकांची एक बैठक घेऊन ही नक्कीच पार्किंग व्यवस्था असेल आणि या पार्किंगमध्ये कुणाची वाहने असतील की आपले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत, जे टॅक्सी व्यावसायिक आहेत, त्या व्यावसायिकांना स्थान मिळेल की बिगर गोमंतकी येथील जे पार्किंग बाहेरून गाड्या घेऊन पर्यटकांना येतात त्यांना पार्किंगसाठी ही व्यवस्था असेल, याचा हाही प्रश्न गंभीर बनत आहे। त्यासाठी सरकारने याची दखल घेत असताना स्थानिक नागरिक आणि स्थानिक पंचायतीला विश्वासात घेऊन या ठिकाणी कशा प्रकारची पार्किंग व्यवस्था होणार याची माहिती द्यावी, अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत। मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी।